ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, जिथून हिंदवी स्वराज्याची गर्जना संपूर्ण भारतभर पोचली, तोच रायगड एक दिवस मुघलांच्या ताब्यात गेला. पण प्रश्न असा आहे की रायगड नेमका पडला कसा? राजाराम महाराज कसे बचावले? येसुबाई आणि शाहू महाराज कैदेत कसे गेले? आणि सर्वात महत्त्वाचं, मराठ्यांनी रायगड पुन्हा परत घेतला होता का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण रायगडच्या शेवटच्या लढाईपासून ते इंग्रजांच्या ताब्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत. 1680 छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले आणि त्यानंतर स्वराज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराज यांनी सांभाळली. संभाजी महाराजांनी तब्बल 9 वर्षे औरंगजेबाशी कठोर संघर्ष केला. पण 1689 संगमेश्वर येथे विश्वासघातामुळे संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचे पुढचे लक्ष होते रायगड किल्ला. कारण रायगड म्हणजे फक्त किल्ला नव्हता, तो मराठ्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक होता. त्यावेळी रायगडावर राजाराम महाराज, महाराणी येसुबाई, लहान शाहू महाराज आणि राजघराण्यातील इतर सदस्य उपस्थित होते. औरंगजेबाने त्याचा सरदार जुल्फिकार खान याला रायगड जिंकण्याची जबाबदारी दिली. 1689 रायगडाला मोठा वेढा पडला. रायगड अभेद्य होता. उंच डोंगर, मजबूत तटबंदी आणि कठीण चढाई यामुळे थेट हल्ला करणे जवळपास अशक्य होते. महिनोन्महिने युद्ध सुरू राहिलं. मराठा साम्राज्य वाचवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राजाराम महाराजांना गुप्तपणे रायगडातून बाहेर काढण्यात आलं. रात्रीच्या अंधारात गुप्त मार्गाने राजाराम महाराज रायगडातून निसटले. ते प्रतापगड, पन्हाळा मार्गे शेवटी जिंजी किल्ल्यावर पोहोचले आणि तिथूनच मराठ्यांचा संघर्ष पुन्हा सुरू झाला. रायगड थेट युद्धाने फारसा जिंकला गेला नाही. दीर्घवेढा, अन्नटंचाई, थकलेलं सैन्य आणि काही प्रमाणातील फितुरी यामुळे शेवटी 1689 रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. यानंतर महाराणी येसुबाई, शाहू महाराज आणि राजघराण्यातील सदस्य मुघलांच्या कैदेत गेले. औरंगजेबाला माहिती होतं, जोपर्यंत रायगड मराठ्यांच्या प्रेरणेचे केंद्र आहे तोपर्यंत स्वराज्य संपणार नाही. म्हणून रायगडावरील अनेक वास्तूंची नासधूस करण्यात आली. गडावर कडक नियंत्रण आणलं गेलं. सामान्य लोकांच्या प्रवेशावर निर्बंध आणले. यालाच पुढे लोकांनी रायगडावरील प्रवेशबंदी म्हणून ओळखायला सुरुवात केली. मराठ्यांनी रायगड पुन्हा घेतला का? तर हो, मराठ्यांनी रायगड पुन्हा जिंकला होता. 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्य कुंकवत होऊ लागलं. यानंतर मराठे पुन्हा ताकदीने उभे राहिले. शेवटी 1733 छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात मराठ्यांनी रायगड पुन्हा ताब्यात घेतला होता. मग रायगड पुन्हा राजधानी का झाला नाही? कारण तोपर्यंत मराठा सत्तेचं केंद्र बनलं होतं सातारा आणि नंतर पुणे महत्त्वाचे बनले होते. पेशव्यांची सत्ता वाढत होती, म्हणून रायगड पुन्हा राजधानी झाला नाही. पण तो स्वराज्याचं प्रतीक कायम राहिला. पुढे 1818 तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने रायगड जिंकला. रायगडाच्या शेजारी असलेल्या पोटल्याच्या डोंगरावर इंग्रजांनी तोफा चढवल्या आणि रायगडावरील अनेक वस्तू इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्या आणि अशा प्रकारे शिवरायांची राजधानी इंग्रजांच्या ताब्यात गेली. रायगड हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तर तो मराठ्यांच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. रायगड पडला, पण स्वराज्याची जिद्द कधीच संपली नाही. कारण रायगड शिकवतो, सत्ता हरली तरी स्वाभिमान जिवंत ठेवता आला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय.